हो तिथं काय बसली येणं पाहिनं जरा कशी मजा येऊन राहिली तर मोदी साहेब कसे गोदी मीडियाले भकाभक इंटरव्ह्यू देऊन राहिले आणि त्याचे सारे इंटरव्ह्यू टी व्हीवर येऊन राहिले. आता ते करीन तेच खरं ना. अहो तेच तर खरं. आता एका गोदी मीडियाच्या पत्रकारानं प्रश्न विचारला, भारतातला गरीब म्हणे अधिकच गरीब होऊन राहिला म्हणे आणि श्रीमंत अधिकच श्रीमंत होऊन राहिला म्हणे. ह्या गोदी पत्रकारांना असे प्रश्न काय विचारायला पाहिजे? सोपे सोपे प्रश्न विचारायला पाहिजे साहेबाले. हां, आंबा तुम्ही कापून खाता का सोलून खाता? तुमच्या पाकिटात पैसे असते का नसते? हां, सकाळी उठता तर ब्रश करता का पहिले चहा घेता? असे सोपे सोपे प्रश्न विचारायला पाहिजे. काही प्रश्न विचारून राहिले. अहो चहा दे मले. चहा सकाळपासून 2 वक्ता गरम करून दिला तुम्हाला. आता तिसऱ्यांदा गरम करून नका पिऊ. तिसऱ्यांदा गरम करून पिलं ना तर ते विष असते म्हणते, म्हणून तिसऱ्यांदा नका गरम करू तो चहा. 2 डाव दिला ना. आता काय नाही, बसा ना गपचूप. तुले ना माहिती आहे काय, कोणतेही काम सांगितलं ना तर जीवावरच येते. तू ते रिटायरमेंट घे एकदाची आणि त्या सुनबाईच्या हाती सगळा कारभार सोपवून दे. रिटायरमेंट घेत नाही मी. तुम्हाला वाटते का एवढं सोप्यानं रिटायरमेंट घेईन म्हणून मी आणि सारा कारभार कोणाच्या हातात देईन म्हणून? माझा भरोसा तरी आहे का कोणावर? माझा भरोसा नाही आहे कोणावर. घर सांभाळा म्हणून तुम्ही. अहो एकदाचं वय झालं ना तर चैल्यासारखा होते माणूस. घडीच काय बोलते घडीच काय बोलते त्याच्याच लक्षात नाही राहत. मोठी सांगून राहिली रिटायरमेंट घेऊन मोकळी होऊन जा एकदाची. देऊन दे त्या नवीन पिढीच्या हातात सगळं. ते नवीन लोकांना सांभाळता येते काय? घर सांभाळता येते का सगळे? जेवढ्या पद्धतीनं मी सांभाळला तसं सांभाळता येते काय सगळे? घर नाही सांभाळता येत ना. तू आता आपलंच राहते आणि ते आपलंच राहते तर मी चालली तिकडे. तू चालली कुठं? ते पाय ना महाराष्ट्रात येऊन कसे बोलून राहिले तर असली कोण आहे म्हणते नकली कोण आहे म्हणते. तर आता असली कोण नकली कोण त्याची सांगायची आपल्याला गरज नाही ना. आपल्याला माहीत आहे ना आपल्या इथं असली कोण नकली कोण आहे. तर आपल्या इथल्या शंभरा पोट्ट्याला माहीत आहे आपल्या इथं असली कोण नकली कोण आहे. तर उद्धव साहेबाचा पक्ष असली आहे आणि ते पवार साहेबाचाही पक्ष असली आहे, पण त्याला हे ना नकलीच करून राहिले. समजूनच नाही राहिले मला काय. त्यानं किती बोंबललं ना त्याला काही फरक पडत नाही. पण आपल्या साऱ्या जनतेला माहीत आहे, शंभरा पोट्ट्यालाही माहीत आहे, अल्झायमर झालेल्या माणसालाही माहीत आहे असली कोण नकली कोण. मी तर म्हणतो ना पाळण्यातल्या पोट्ट्याला विचारलं ना आपल्या इथं तर तोही सांगते असली कोण नकली कोण. याईनं किती बकबक केली, त्याला काही अर्थ आहे का त्या बकबकीले? उद्या असं नको व्हायले. किती यायचे ना आपल्याला सांगायचे तुमचे मायबाप असली कोण आणि नकली कोण. तशी वेळ तर हे आपल्यावर आणून नाही देतील म्हणा. तेवढं तर काही होणार नाही. चल जातो मी. जा तुम्ही जा, मी चालली.